सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा आहे. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही सकारात्मक राहा आणि तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करा. तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये कुठलीही गोष्ट लपवून ठेवणं तुम्ही टाळा, अन्यथा तुमच्या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडू शकते. संध्याकाळनंतर तुमच्या घरातील वातावरण तणाव किंवा कटुतामय निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज संयमानं वागा आणि शांतपणे निर्णय घ्या, त्यामुळे तुमच्या मनावरील ताण काही प्रमाणात का होईना कमी होईल. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये कोणताही खुलासा करताना तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या कुटुंबातील वातावरणावरती होऊ शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी वेळेनुसार कामकाजाचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमचे सहकारी किंवा मित्र मदतीसाठी पुढे येतील, मात्र प्रत्येकावरती डोळे झाकून विश्वास ठेवणं योग्य नाही. कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःची खात्री करूनच मग पुढे पाऊल टाका. शक्यतो स्वतःचं काम स्वतःच करा, त्यामुळे तुमची कामं वेळेत पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. दरम्यान तुम्ही करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर थोडंसं संयम ठेवणं हिताचं ठरेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी जोडीदार किंवा विश्वासू व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी आवश्यक आहे. पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्याग हा करावा लागतो, याची तयारी ठेवा आणि सकारात्मक विचारानं काम करत राहा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा लाभाचा आहे. एखाद्या नवीन प्रोजेक्टकडे लक्ष तुमचं वेधलं जाऊ शकतं. या कामासाठी जुन्या मित्रांकडनं तुम्हाला आर्थिक मदत मिळण्याचीही शक्यता आहे. तसेच तुम्ही एखाद्याला मदतीचा हात दिला तर त्यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. योग्य ठिकाणी केलेली मदत भविष्यामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरेल. कामामध्ये फोकस, प्रामाणिकपणा आणि अधिक मेहनत तुम्हाला यश देऊ शकते. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी आज अपूर्ण कामं पूर्ण करण्यावरती भर द्यायला हवा. तुम्ही फिरण्याचा किंवा प्रवासाचा बेत आखत असाल तर त्यासाठी आधी योग्य तयारी करावी लागेल. दुपारनंतर धावपळ वाढण्याची शक्यता आहे. घाई गडबडीमध्ये एखादी चूक तर होणार नाही ना, याची खास काळजी घ्या. मेहनत, समजूतदारपणा, फोकस यामुळे तुमची कामं पटपट मार्गस्थ होतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा लाभाचा आहे. एखादं काम पूर्ण करण्याचा निर्धार जर तुम्ही केला तर त्यात तुम्हाला यश मिळण्याचे योग दिसून येत आहेत. प्रवेश प्रक्रिया, प्रवासाची व्यवस्था, आवश्यक वस्तूंची खरेदी किंवा थांबलेले पैसे पुन्हा परत मिळवणं अशा कामांसाठी ही वेळ योग्य आहे. एकामागोमाग एक कामं पूर्ण करण्यावरती तुम्ही भर दिलात तर रखडलेली कामं तुमची सहजपणे मार्गी लागू शकतील. नवीन योजनांसाठी तुम्हाला सल्ला मोलाचा ठरेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा थोडासा खर्च होणार आहे. मित्रांच्या आदरातिथ्यासाठी काही खर्च तुम्हाला करावा लागू शकतो. तीर्थयात्रा किंवा धार्मिक प्रवासाचं प्लॅनिंग तुम्ही करणार आहात. स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षेची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर आवश्यक गोष्टी आणि वातावरण व्यवस्थित करून घ्या.
तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालणं तुम्ही टाळा. तुमच्या घरातील शांतता आणि सकारात्मकता कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी दिवस ठीक असला तरी व्यवसाय किंवा नोकरीतील प्रगतीसाठी कामाच्या पद्धतीत काही बदल करणं गरजेचं आहे. आर्थिक बाबतीमध्ये सध्या फारसा ताण तुम्हाला जाणवणार नाही. काही किरकोळ देणी फेडल्यानंतरही बचतीवरती मोठा परिणाम तुम्हाला दिसणार नाही. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे तुमचा जास्त फोकस करा, तरच तुमचे नातेसंबंध मधुर होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांना कामाच्या बाबतीमध्ये थोडासा ताणतणाव राहणार आहे. दरम्यान तुम्ही वेळेत कामं पूर्ण करा. व्यवसायामध्ये काही समस्या असतील तर त्या मार्गी लावा. एखाद्या छोट्या सहलीचं प्लॅनिंग देखील तुम्ही करणार आहात. तुम्ही गाडीची काळजी घ्या, कारण त्यामध्ये अचानक बिघाड होण्याची भीती आहे. आजचा दिवस तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. तुमच्या घरातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुमची थोडीशी धावपळ होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी दिवस ठीक असला तरी शारीरिक थकवा आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी तुम्ही आराम करा. तुम्ही फार विचार करता ते कमी करा. तुमची वेळ नक्कीच येईल आणि तुम्हाला बोलण्याची संधी देखील मिळेल. कामावरती तुम्ही फोकस करा. मेहनत केली तरच तुम्हाला यश मिळणार आहे. व्यायाम, योग तसेच ध्यानधारणा अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांकडनं खुश खबर मिळाल्यामुळे तुमचा आनंद हा द्विगुणित होईल. एखादी वस्तू मिळण्याचा किंवा खरेदी करण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, वातावरण सकारात्मक असेल. रागीट किंवा नकारात्मक विचारांच्या व्यक्तीचा प्रभाव कमी झाल्यामुळे तुम्हाला काम करत असताना उत्साह आणि आनंद होईल. सहकारी किंवा वरिष्ठांकडून एखाद्या छोट्याशा पार्टीचं आयोजन केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये उत्साह वाढेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ताणतणावाचा असून काही निराशाजनक बातमी हाती लागू शकते. मोठ्या मुलांच्या तब्येतीची काळजी तुमचं टेन्शन वाढवणार आहे. प्रेमसंबंधांबाबत काही तक्रारी जाणवू शकतात. त्या कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जोडीदाराचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे. काही महत्त्वाचे खर्च तुमच्या अचानक समोर येऊ शकतात, मात्र घरातील ज्येष्ठांची मदत यामुळे तुमचं वातावरण हे सकारात्मक होईल. कामाच्या बाबतीमध्ये अधिक फोकस जास्त महत्त्वाचा आहे. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.